कोण कोण बघतो व्हिडिओ आपला? सगळे बघता बघाओ. 4 सबस्क्रायबर तर इथं आई शपथ. काय बोलतो? रामनवमी ना, आणि हे रामाचं मंदिर आहे बघा सगळीकडे. हो भगवा रंग, अरे जोरदार. अंत थांब, फोटो काय करायचा? ते काय लग्न आहे बस. मी बोल त्यात होतो काय आईला कमालच झाली. नाही तर मराठी भाकऱ्या झाल्या असतील तांदळाच्या. संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. हमको गाडी बाबा दा 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 तुम्ही दा नाही तर इथंच कंटेंट बनल. बाबांनी टोकलं आणि इथून परत पालखी देईल पोलीस स्टेशनला. सोडवा सोडवी करा. झाड बघा केवढं पडलं. डायरेक्ट आलो तर इथं गोप्रो काढलाय, दाखवला असं तुम्हाला. पाहतो मी बघा लाईन लागते सगळी, आणि यांच्या गाडीवरती पडले झाड. चलो इकडे चालू आहे आमचा नाश्ता. ब्रेड ऑमलेट न डायरेक्ट ऑमलेट मध्ये मिक्स करून संपलं की काय शेवटचं पाव. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. 1-2 दिवस जरा ब्लॉगची गॅप पडली असेल, कारण काय झालं मी पण शूट नाही केला, त्यावेळी गडबडच चालू होती. तर आजची मस्त मॉर्निंग झाले बघा, आहे ना. सनलाईट पण बघा एकदम छान पडलंय. तर आजचे मला वाटतं आज पण पापड आहेत, आज शेवटचे पापड आहेत. मग पापडांचा बेत संपला, कारण कंटिन्यू चालू आहेत. 8 एक दिवस जास्त होऊन गेले. आपले झाले, मग दुसरे, परत दुसरे असे लाईन आहेत. चलो असू द्या. तर आजचा काय मेन एकच काम आहे, पण आज बोल मोठं ब्लॉग पण करू, जरा फिरून पण येऊ. काय झालं, तुम्हाला पुण्याचा मित्र आहे. आम्ही जेव्हा पळडीचा व्हिडिओ तर कोणी बघितला असेल ना, पळडीला आम्ही होतो इलेक्शनच्या टायमाला, त्यावेळेला ओळख झाली. ती पुण्यामधला होता. तर तो प्री वेडिंगसाठी आलाय आणि कालच फोन केला होता. काल उद्या मी काशीदला होतो, आज उद्या रेवदंड्यात येणार होतो. ठीक आहे, मग कालच जाणार होतो. काल माझा क्लास वगैरे होता, पण रात्र झाली असेल राहू दे. त्याला फोन केला तर मी उद्या रेवदंड्यात येतो. म्हणजे ये आता तू येणार रेवदंड्यामध्ये 11-11:30 पर्यंत ये तू, मी तुला भेटायला येतो. भेटू का? एकदम भारी माणूस. त्याच्या लग्नाला पण तो किती माझ्या मागे लागेल, तू ये. पण मला पण जायचं होतं नंतर 1-4-5 दिवसांनी पुढे, आणि त्यात मला आपलं शूट बीट चालू होतं, त्याच्यामुळे लग्न लाल नाही भेटलं. हे ते सगळं तो रागवलेलं, त्याच्यामुळे थांब ये, मला फोन कर, त्याला भेटूया. त्याबरोबर आज मोठं ब्लॉग पण करून, बरेच दिवस मोठं ब्लॉग पण केलाय नाही. तर चलो आता सगळं सध्या हे शेड्यूल आहे. बाकी बघूया. 220चा पण मी त्या दिवशी सगळं कोटेशन काढून आणलं की काय काय चेंज करायचं आहे, काय करायचं आहे, काय कसं पेंट करायचं आहे, सगळ्याच गोष्टी काहीतरी युनिक बनवतील आपण. तर तो सगळा विषय आहे. त्याच्यामुळे बाकी सगळं लाईन आपलं लावूया, सगळ्या गोष्टी रुटीनला आल्या तर तिचं पण काम करून घेऊ. म्हणजे बाकी गाडी तर ओकेच आहे. मेन सगळं वरचं आणि मेन तिचा पेंट वगैरे सगळं करायचं आहे. एकदम थोडा वेगळा विचार आहे. बघूया झाल्यावर कसं दिसतंय ते. डोक्यात तर आयडिया लावलेली आहे, एडिटिंग करून बघितलंय काय लावायचं काय नाही, सगळ्याच गोष्टी. तर आजचं सगळं असं शेड्यूल आहे. तर चलो जरा नाश्ता करतो आणि मग निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. म्हणजे त्याला भेटू, सगळं तुम्हाला पण दाखवतो आणि थोडं फिरून पण येऊ. ओके चलो. नाही बघा, ब्रेकफास्ट आहे आपला, ब्रेड ऑमलेट. आणि इकडे चालू युट्यूब, जरा काहीतरी टाइमपासला लावतोय, त्या नाश्ता पण करून घेतोय. आणि हे पण बघा, हे पण आहे ना मस्त यांचे आहेत ना, एअरपोर्ट मागवले ते मस्त आहेत. आणि यांची क्वालिटी पण मस्त आहे, डिझाईन मस्त आहे. बघा दिसायला बदल तर टाकू व्हिडिओ बनवून, आणि विसरूनच गेलो परत. बघा कुठं आहे की गेली कुठल्या कशाला विसरत माझा अंत थांब. फोटो काय करायचा? ते काय लग्न आहे बस. मी बोल त्यात होतो काय आईला कमालच झाली. नाही तर मराठी भाकऱ्या झाल्या असतील त्याच्या तांदळाच्या. चलो गोगल ठेवतो. आज गोप्रो लावूया. चार्जिंग आहे का बघू दे, ना तर बॅटरी चेंज करला. ट्रिमर पण झाला, पापडांची पण सुरुवात झाली. चलो आज क्लास संध्याकाळी करायचा. आज ह्याला जायचं होतं भेटायला, त्याच्यामुळे अजून एक काम आहे, ते शॉर्ट फिल्म एडिटिंग करायचं ते बोलतोय. बघूया तो कधीपासून माझ्या मागे लागला, पण काहीतरी शेड्यूल असतं, विसरून होतो. येताना त्याला मला लक्षात ठेवतो, येताना त्याला फोन करतो, त्याला पण भेटतो. ते फुटेज वगैरे आहेत ना ते पण बघून येतो. कधीपासून तो मागायला ये ते बघ. मी बोलला हा चालू आहे.
त्याच्यामुळं त्यांना पण भेटतो. चलो गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे आपली. गाडीवर बसल्यावर मोठं ब्लॉगमधून गुड मॉर्निंग केलं ना. ही फ्रेम आहे ना, जे खरंच ज्यांना जे रिलेट करतात ना त्यांना एकदम मजा येत असेल व्हिडिओ बघायला 100%. आता मी मोस्ट ऑफ बघतो, बाकी जास्त कोणाला मोठं ब्लॉगिंग आवडत नाही म्हणजे आपल्याकडे जे व्हिडिओ वॉच करतात. पण ज्यांना खरंच ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ना ते व्हिडिओ नक्कीच, आज रामनवमी आहे ना त्याची पूजा आहे, सर्व इंटरेस्टने व्हिडिओ बघतात. कारण कसं होतं माहिती आहे का, जेवढे व्हिडिओ वॉच करतात ना त्यात 30% आपले सबस्क्रायबर दाखवतात, बाकीचे जे 70% आहेत ना ते अनसबस्क्रायबर असतात. म्हणजे व्हिडिओ बघतात ना तर मोस्ट ऑफ जण सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे व्हिडिओ बघताना तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग व्हिडिओ वॉच करा आणि व्हिडिओ शेअर करा. त्याच्यामुळं काय होतं, वॉच तुम्ही करता पण सबस्क्राईब करत नाही, मग त्याच्यामुळे व्ह्यू देऊन पण सबस्क्रायबर येत नाही असं होतं. बाकी काय विषय नाही, सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त शेअर करा. मोठं ब्लॉगिंग जास्त आपली तर कोण हे नाहीच मला वाटते आपल्या ह्याच्यात दिसत कोण करताना. त्याच्यामुळे मोठं ब्लॉगिंग जी फ्रेम आहे ना ते एक नंबर वाटते. फक्त एवढंच की एवढं हेल्मेट घेऊन सगळीकडे कॅरी करायला लागतं आणि कारमध्ये असल्यावर कसं होतं प्रॉपर आपण फ्रेशमध्ये राहतो, केसही विस्कटत नाही, एवढाच फरक पडतो. बाकी चलो ठीक आहे. सध्या तरी पेट्रोल आहे, अलिबागला बघूया पेट्रोलचं. अरे रामनवमी सगळीकडेच पूजा आहे की काय? असो आपल्या इथं आहे ना अलिबागला पण. आता ह्याच्या गुढीपाडव्याच्या वेळी मी बोललो की ना मला माहिती ना ब्लॉगमध्ये, पण अलिबागला पण आता ते जवळपास ते मंगलमूर्तीवाले होते ना ते बोलते मला 80 ढोल लावणार होत म्हणून बघ बोलते जमलं तिथे. बोललं हा बघतो बोलो, कारण त्यांचं पण मोठं होतं त्याच्यामुळे ती पण सेम जशी आपली गुढीपाडव्याची रॅली निघाली ना तशी तशी गोल रॅली निघते. बघूया संध्याकाळी. तिथे एक होतं आणि आपलं इथे भेरशाच्या पुढे यार वावेचे इथे आहे ना आय थिंक सो रामराज का वावे तिथेच कुठेतरी तो एक रामाचा उत्सव भरपूर मोठा होतो. आम्ही जातो दरवर्षी, जायचो म्हणजे. आता बघूया संध्याकाळी. आता इथून तिकडं तर त्या साईडला चालू रेवदंडाला जायचं आहे आपल्याला. मित्राला भेटू, येताना अमृताला कॉल करतो, अमृताचा विला आहे ना तो पण बघून येऊया, ते पण करतो. बघूया ते नाहीच ती मला बोलली संडेला गेस्ट, जर नसतील गेस्ट तर ते पण तिथं भेटून देऊ तिला. असं सगळं आहे. संध्याकाळी क्लास झाला ना का मग विचार करू काय करायचं आहे. जर भेटलं टाईम तर मग जाऊया रामनवमीला. त्याच्यामुळं असं सगळं शेड्यूल आहे बरंच काय काय, पण आता कसं ॲडजस्ट होतं आहे त्यावर डिपेंड आहे, बाकी काय नाही. इकडून पण एक सांभाळायला लागतं रे बाबा, पटकन येतात ते मोठे मोठे ट्रकवालेच जास्त येतात. हो पाऊवाले भैया. हा बघ इथं पेट्रोल पंप झाला. आता नव्हतं तेव्हा काय नव्हतं आणि आता झालं आहे तर सगळीकडेच झालं आहे. अजून आपले ते ह्याचा पण होईल कसला ती जागोपाट्यावर काम चालू आहे यार. CNG तिकडे पण CNGला खंडाळ्याच्या साईडला. हा इकडं CNGच्या गाड्या वाढतील. काय करूया, एक तर गाडी दाखवते चल जाईल गाडी तिकडं. गाडी जाईल म्हणजे ही गाडी जाऊन खाली अजून पेट्रोल असतं 1.5 लिटर जास्त पेट्रोल. प्रश्न नाही, फक्त फ्युएल इंजेक्टर असतो ना त्याच्यामुळं मी चालवली पण नाही त्याची कधी आणि चालवत पण नाही. ठीक आहे चलो असं. ही जरी गाडी आता इथपर्यंत जरी गेली ना तरी पण आपली गाडी इथपर्यंत पोहोचेल. तिकडेच टाकू पेट्रोल. काय होतं पेट्रोल भरतो पण आपण जेवढं फिरतो ना ते हिशोबाच्या पलीकडे फिरणं होतं, कळत ना आपल्याला. कसं वाटतं इथे एवढं गल्ली फिरलो पण ते रनिंग भरपूर होते आपली, नाही बोललो तरी. सब आज पोलीस ना उभे नाहीत आहे तिकडे आहेत ते बोलून. आज पोलीस कसे ना उभे? संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. हमको गाडी बाबा दा तुम्ही दा नाही तर इथंच कंटेंट बनाल. बाबांना टोकलं आणि इथून परत पालखी जाईल पोलीस स्टेशनला. सोडवा करा दुसरं काही नाही. काल पण येताना एक आजी आली, आजी अशी बघते मला, गाडी येते आणि जी धावत आले आणि इथं आल्यावर ब्रेक मारला. मी बोल आजी बघा तुम्ही पण जाणार आणि आम्हाला पण नेणार तुमच्यासोबत बोलो. असं नाही होत, त्याच्यामुळं सांभाळायला लागते, समोरच्यांना सांभाळायला लागते. हो काका पण बघा 220 वरती आहेत ना बाई, प्रॉपर एकदम गिअरमध्ये आहे. म्हणजे हेल्मेट घालून बाई एक नंबर. असे शक्यतो पद्धतशीर माळ कोण भेटत नाही. पद्धतशीर एकदम पद्धतशीर पॉवरमध्ये बरं आहे. 220चा पण विचार करा ना भाई, मार्केट काय आहे गाडीचं. गाडी बंद केलेली, डिस्क्वालिफायर केली होती कंपनीने, पण गाडी परत चालू करावं लागली, एवढी गाडीची डिमांड आहे. लेजंड बाईक आहे ती पण. आणि त्या लुकमध्ये कायच ना चेंज केलं आहे, लुक तसंच आहे. आत्ता थोडंफार इकडे तिकडे आतमध्ये सर्व चेंज केले, गेअर वगैरे टाकले आहेत, हे ते छोटं मोठं बस, बाकी काहीच नाही. पण तरी पण ते गाडी चालते भाई एक नंबर, नो डाऊट. त्यावेळेला जेव्हा आलती ना गाडी तेव्हा तर धुमाकूळ घातलेला, आणि तेव्हा तर हे RPM वगैरे लॉक नव्हते. आता RPM लॉक केलेत कंपनीने,
तेव्हा गाडींचा तो माझ्याकडे आहे ना, ती पण 2016चं मॉडेल आहे. ते पण गाड्यांचा पिकअप आहे एक नंबर, फक्त कंट्रोलिंग पाहिजे, नाही तर पिकअप खतरनाक. या गाड्यांना पण काही नाही उपयोग यांचा पण. इथं पण हल्ली बसायला लागल्या भाजीवाले, आणि इथं पण यांच्याकडे संध्याकाळी गर्दी जाम होती. आता दिवसा नसतं तेवढे, पण एकदा संध्याकाळी 4 मिनिट वाजून गेलं ना का फुल गर्दी होते इथे पण. हे ऊन एवढं आता वाढत चाललं ना, उन्हाचं म्हणजे अक्षरशः कंटाळा. 10:30 वाजले ना फक्त, हे 10 मिनिटाचा फरक आहे फक्त गाड्या. 10:30 वाजले तरी पण ही हालत आहे. अजून 12-1 झाला का नकोच होतं. बघा हे येल्लो फ्लावर दिसतात, तरी पण कमी आहेत, एवढे नाही. इथं फोटोचा व्हिडिओ वगैरे मस्त येईल, पण हे पूर्ण झाड भरलेलं पाहिजे. बघा येल्लो फ्लावरचं एक नंबर वाटतं. ह्या रोडला पण असतील, इकडे आतल्या रोडला. आता इथूनच जाऊ, पण हा बायपास झाल्यापासून आहे ना, तिकडून नागावमध्ये आतमधून कमी, इथूनच सैरबोधून जातात, कारण हा बरा पडतो बाहेरच्या बाहेर पडायला. पण असो तिकडून पण तशी काही एवढी गर्दी होत नाही, एकदमच कधीतरी रस झाली तर, नाही तर एवढी गर्दी नाही होत तिकडून पण. इथं लग्न झालं होतं, मंगल कार्यालय. पेट्रोल भरूया, पण जवळपास 30 किलोमीटरचा एक ॲव्हरेज भेटतो, एक अंदाजे म्हणजे आपल्या लोकलला असा 35चा भेटतो. पण एक आहे ना, ॲव्हरेज टेस्ट करू, माझी इच्छा आहे गाडीची, कारण मी गाडी घेतल्यास कधी कारण आपण काय ॲव्हरेज 35चा भेटू दे, नाही तर 20चा भेटू दे, आपला काय ॲव्हरेजसाठी आपण काय गाडी चालवत नाही. हे पेट्रोल आहे ना भाई, तेच बोललो. कुठं लावायचे, इकडंच लावू. हे पण ॲव्हरेज टेस्ट करू, थांबा टाकी फुल करून ॲव्हरेज टेस्ट करू लवकरच, म्हणजे कळेल तरी गाडी प्रॉपर ॲव्हरेज तरी. आता किती जवळपास 4 वर्ष आली गाडीला, आफ्टर 4 इयर्स ॲव्हरेज चेक करू आपण किती भेटतो गाडीचा. पेट्रोल भरलं. आता पेट्रोल बघा किती, 2 मिनटं जमलं लागतात पुढं कोण माणूस, 2 ते 5-10 मिनटं बारीक पुढं कोण असलं, नाही तर ते लगेच भरलं का निघालो. आणि ते जे असेल लाईनमध्ये थांबा. आता तर काहीच लाईन नाही, संध्याकाळी किंवा अशी लागते ना लाईन सकाळी लवकर, अक्षरशः कुठपासून लाईन लागते, एवढ्या माणसांना थांबायला लागतं CNG भरायला. पण काय प्रत्येकाच्या आता खिशाला परवडतं, त्यामुळे चालतो. ठीक आहे, असो, आता त्याला काय आपल्याला इलाज नाही. काय चाललंय व्हेन्यूवाले दादा, चलो रिसॉर्टला चला. तेव्हाच रामनवमी ना, आणि हे रामाचं मंदिर आहे बघा सगळीकडे. येऊ भगवा रंग, अरे जोरदार, हे बघा जोरदार आहे एकदम प्रोग्राम. सगळीकडे मोठा उत्सव साजरा करतो, मोठा म्हणजे मोठा होतो. आता आपण इकडे तर आलो नव्हतो यावेळेला, पण इकडे पण मोठा होतो उत्सव. गुढीपाडवा मोठा होतो. हे जे मेन आपले सण आहेत ना, ते चांगले मोठे सेलिब्रेशन करतात एकदम. ते बघितलेत सगळीकडे कांदेच कांदे, इकडे सगळे कडधान्य. आयला एवढा रस्ता बनवला, पण हा एवढा पॅच कोणता ठेवला काय माहिती. आता पुढून पण रस्ता चांगला आहे, आतून नको बाहेरूनच जाऊ, पण बाहेरून तर मधून तिकडून टर्न मारू. परत एवढं आतून परत ते बस बी आली ना आतमध्ये की अडकालं होतं. बाहेरच्या बाहेर पडून येता नाही आतमधून. ए बा, ह्यांचं घर पण मस्त आहे ना, समोरचं एंट्रन्स छान बनवलं आहे. असं काय ना की घर एकदम मोठा बंगलाच म्हणायला लागतो, छोटं असलं तरी पण चालतं, म्हणजे प्लॅनिंगनी केलं ना काय मात्र एक नंबरच. आय कॅचिंग झालं पाहिजे, लगेच लक्ष खेचून घेतलं पाहिजे माणसाला. हॅलो, इथे पण काय, हो तेच दिसतंय, रामनवमीच दिसतंय. 365 देऊळ आहेत इकडे चौलमध्ये. हे हिस्ट्री आहे, छोटे मोठे सगळे पकडून. एक देऊळ कवर करायला गेलं रोजचं एक देऊळ, 365 वर्षभर बरोबर देवळं होतील सगळी. विचार करा. इकडून शीतळा देवी आतमध्ये आलो. रेवदंडा पोलीस ठाणे. आपलं सहरचं स्वागत नाही करत इकडं, सहरचं स्वागत नको. लेफ्ट साईडला गेलो सालाव. बिर्ला मंदिरला पण जाऊ शकतो, बिर्ला मंदिर पण इथं जवळच आहे. बट विषय असा आहे का बिर्ला मंदिरला हे सगळं ठेवून जायला लागते आतमध्ये. नाही तुम्ही कॅमेरा नेऊ शकत, नाही मोबाईल नेऊ शकत. काय करणार तर करणार काय. चलो तर आपण पहिला किल्ल्यात पोचूया. भाई तर किल्ल्यात आहे आपला. इथे सगळे आहेत ना, कितीतरी असे जुने घरं आहेत, त्यांच्यामध्ये वाईब आहे, पूर्ण फुल वाईब आहे. कारण ते जुनं स्ट्रक्चर काही तोडलेलं नाही, काही तोडलेलं आहे, पण ते जुनं आहे ना तसं परत नाही होणार आता. चलो
नरली सुपारीच्या बागामंदी यायला मला वाटलं गजर काय इथून ब्लॉग बसवले काय वा माझा अलिबाग वसलाय ग समुद्राच्या कुशीत वॉशिंग सेंटर बाय साहेब ये हो 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 नागेश्वर महाराज कुठे आहेत बघू दे पे अँड पार्क किती रुपये पे अँड पार्क आहे बघू दे ये किती रुपये पार्किंग किती रुपये 20 रुपये पार्किंग पार्किंग गाडी लाव कुठं हा इकडं आहेत सगळ्या हा पण ग्रुप आलेला दिसतोय चलो जस्ट आहे ना पोचलो इथं तेच त्याला फोन केला पहिला कुठं आहेस तर ते खाली आहे म्हणून मग ठीक आहे अच्छा मी जातो पुढे तो असा पाठीमाग आहे ना आपण जातो इकडे नाही बघ इथं कॅम्पिंग पण आहे ह्यांची ॲडव्हर्टाईज फुल असतं सगळीकडं कॅम्पिंगची फोर्टच्या आतमध्येच कॅम्पिंग आहे पहिले इकडची पार्किंग जिथं पार्किंग घेतात ना 20 रुपये पार्किंग असतं बाईकचं विषय त्याचा नाही आहे बट ते सगळं फ्री होतं आता सगळं कसं नावं लागेल कसं सगळीकडं पैसे चालू होतात असो चलो आपल्या माणसाला मेन भेटूया ज्यासाठी आलो होतं ते कारण भाई पहिल्यांदाच त्याची भेट झालेली तिकडे पण जाम जीव टाकतो आपल्यासाठी बघूया शूट करतोय काय करतोय आणि इकडे बॅक साईड आहे ना हे सगळे प्री वेडिंग साठी फेमस आहे किती किती कपल येतात त्याचा हिशोबच नाही कारण कंटिन्यूच चालू ऑफ डेला पण असतात विकेंडला पण असतात त्याच्यामुळं पहिलं आहे ना पहिलं नुसतं रिकाम होतं सगळं आता सगळं गाड्या लागायला लागल्या आणि हा समोर आपला ते कुठे जातो किल्ला इथं गेलो होतो आपण अरे नाव पण विसरलो कोरलंय बोरलंय आणि हा बघा माणूस समोर शूट चालू आहे यांचा अजून पण आई शपथ काय बोलतो मस्त काय बोल कसं आहेस तुम्ही सांगा तू बोल खूप जण भेटल्या मी तेच बोलतोय लग्नाला बोलला नाही जमलं सगळीच गडबड झाली किती फोन केला नाही बरोबर आहे पण माझं सगळं गडबडच नाही रे त्याच्यामुळे बाकी मस्त बाकी तू बोल काय बोलतो बऱ्याच दिवसानंतर ना आता किती टाइम पर्यंत तुम्ही घरी चल आज राहा मस्त उद्या जा त्याला जाऊ दे अरे पनवेलला शूटला पनवेलला कधी उद्या असं आता संध्याकाळी शूट पनवेलला कुठं करताय जरा पाणीपुरी घेतो तर बसलो दोघं जण बऱ्याच दिवसाने ह्याला ओळखत असाल ना परळीच्या व्हिडिओला होतो आपण सर्वसोबत परळीमध्ये तेव्हापासूनची आमची ओळख दोघांची तो आता आला पण त्याने आठवणीत फोन केला बाबा आलोय म्हणून थांब बोललो कालच येणार होतो पण काल माझा क्लास होता त्याच्यामुळे मी तिकडे नाही गेलो नाही तर मग कालच आलो असतो आता इकडे जवळ आला मिडियमच करा इथं आलो हो प्लेटच झालं चलो त्याच्या क्लायंटचं पण तिकडे ड्रोन शूट चालू आहे तो तिथं पण पाणीपुरी खावी चालेल ठीक आहे चल बोला आले काय कोण आहेत ते ग्रीनवाले आईच्या पत्ते पण आले चल कोणतं तुझं घर नाही माझं झिराड आता गाड्यांची बघा लाईन लागली परत आहे ना त्याला ह्याला पळलीला आपण ना त्या पळलीला इलेक्शनच्या वेळेला सगळेजण आणि पाऊस भेटला परत माल त्यात त्याच्यामुळे येईपर्यंत हालत बेकार झाली जाताना पण पाऊस पूर्ण भिजावला रे ते कशाला आता आम्ही आता पुणे गेला साऊथ पूर्ण ना खाली धनुष्कोडी पर्यंत 14 दिवस होतो 14 दिवस फक्त हे राहिलं हैदराबाद आणि तिरुपती बालाजी 2 मिनिट हा गे बॅकपॅकर त्यांचं इकडं आता आतमध्ये चालू आहे शूट चलो बाय बाय चल 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 बाय चल रे चलो बाय बाय चालो ह्यांना भेटलो मस्त गप्पा मारल्या तर चाललो झाड बघा केवढं पडलं डायरेक्ट आलो ते इथं गोप्रो काढलाय दाखवला असं तुम्हाला पाहतो मी बघा लाईन लागते सगळी आणि यांच्या गाडीवरती पडले झाड
डायरेक्ट मला वाटतं येताना मध्ये पडलं असेल, पण पूर्ण रोड कव्हर केला. बाईक जाते तरी इथून साईडने हळूहळू, पण लाईन बघा केवढी लागले तिकडून पासून सगळे. बसवाले तर निघू शकत ना, बाईकवाले साईडने निघतील तरी. हे बघा गाडीचा काय अवस्था आलाय है ना, डायरेक्ट झाडच पडले भाई खोल. बाईकला जायला बघा केवढी छोटी आहे, बाईक हळूहळू तिकडच्या पण येतात, इकडच्या पण आहे, साईडने झालं तरी. बाकी फोर व्हीलरवाले ते अडकले, लाईन लागली पूर्ण. आणि हे इकडं सगळी मोठी झाली. हे बघा आहे ना, इथं सगळ्या गाड्या अडकल्या, सगळ्या ब्लॉक. वरतून येणारे पण आहेत, चढवायला पण लागते. इथून हे जागा जरी केलं साईडनी तर कसं काय होणार भाई. हे इकडून पण लाईन बघा केवढी लागले, पूर्ण आहे गाड्या अडकल्या सगळ्या. आणि तिथून तो शॉर्टकट त्यांची रिक्षा बद्दल कायच करू शकत नाही. मोठ्या गाड्यात तर ऑप्शनच नाही, डायरेक्ट झाड पडलंय. ते रिक्षावाले मोठेवाले फिरले सर्वजण. आम्ही त्या कोपऱ्यातून आलो तरी, ते बघा गाड्यातून बाईक तिथून आम्ही आलो तरी, बाकी सर्वजण अडकले. चलो जाऊया. नेमका गोप्रो काढलेला पण थांबून व्हिडिओ शूट केला, बोललो हे तर प्रॉपर आहे. चलो बाबा गाईवर, चलो 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 जाऊया. आता जस्ट आहे ना, मी जवळपास ते अर्धा एक तास झाला, 3:15 3:30 पर्यंत आलो. ते झाड पडलेलं बघितलं, त्याच्यामुळं ते जमतेम बाईकवाल्यांचं वाटलं पाठीमागं पडलेलं मला त्यांच्या गाडीवर. तर बघितलं, त्याच्यामुळं बाईकवाल्यांना काढलेले साईडने रस्ता, कारवाले बसवाले सगळे अडकले. ते रिटर्नच फिरले पाठीमागं, ऑप्शनच नाही, काहीच करू शकत नाही जायला. त्याच्यामुळे घरी पोहोचलो. घरी बघितलं अजून पापड चालूच होते. आलो तरी आत्ता आटपलं सगळं. जेवण आहेत आता, बोल डायरेक्ट रात्री जेऊ. आणि आलो डायरेक्ट कपडे चेंज केले आणि कराटेच्या क्लासला. पोरं आली, क्लास करू, कारण आलाय कंटाळा. घरी जाऊया, हा ब्लॉग एडिट करू, असं सगळं आहे. आणि जेवायचं सोय. आज रामनवमी आहे ना, उपवास असा विषय आहे. तो कुठं आहे, काय रे त्याचं नाव? 2.0. उद्या दिसेल असंच. कोण कोण बघतो व्हिडिओ आपला? सगळे बघता, बघाव. 4 सबस्क्रायबर तर येतात. ठीक आहे, अजून येतात पोरं सगळेजण. अजून आपले किती जण बाकी आहेत? 4 जण आले. 4 जण म्हणजे 7 जण बाकी. त्यांना पार्टी सांगितलं का? बर्थडे झाला त्याचा काल, बर्थडेची पार्टी. आता कोणता बर्थडे अजून बाकी? तुझा आहे ना? कोणता आहे मग? याचा आहे 21 तारखेला, याची पण मोठी पार्टी आहे. बिर्याणी पाहिजे तर हा, बिर्याणीची ऑफर.